मुळात असं आहे की कसला स्वाभिमान? जो तुम्ही सोनिया गांधींकडे घाण टाकलाय तो स्वाभिमान का? की संजय राऊत जे शेपूट हलवत पवार साहेबांच्या समोर फिरतात त्याला स्वाभिमान म्हणायचा का? स्वाभिमानाच्या गप्पा संजय राऊतांनी मांडू नयेत. शरद पवारांचे पाय चाटल्याशिवाय आणि सोनिया गांधींच्या पाया पडल्याशिवाय ज्यांचा दिवस जात नाही ते आम्हाला स्वाभिमान शिकवणार का? कसला स्वाभिमान? जेव्हा महाराष्ट्रावर काही एखादी गोष्ट आली ना तेव्हा मराठी माणसासाठी केसेस घेणारे राजसाहेब ठाकरे आहेत, ज्यांच्यावर 100 केसेस आहेत. या संजू राऊतवर एकतरी केस आहे का मराठी माणसाच्या कुठल्या याची? हा कसला गप्पा मारतो सकाळच्या? यांची लायकी पण नाही आहे राजसाहेबांबद्दल बोलायची. सामनात कारकून म्हणून काम करतात ना तेवढंच करावं त्यांनी. सर दुसरा देखील असा विषय आहे की राज ठाकरे विक्रोळीमध्ये वारंवार सभा घेत आहेत. याचा अर्थ असा आहे का पक्ष कमजोर आहे आणि तिकडे सुनील राऊतच येणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे. पण तिथे असं म्हणतं की तिथे येत आहेत तर त्यांनी तिथून घर घेऊन राहावं. तिथे भांडूपच्या डम्पिंग ग्राउंड मला असं वाटतं हे डोक्यावर आपटलेलं आहे संजय राऊत. त्या दिवशी साहेबांनी सांगितलं की विक्रोळी मतदारसंघ हा 2 हायवेच्या वेगवेगळ्या भागात डिवाइड झाला, तर मी एका ठिकाणी घेईन आणि नंतर एका ठिकाणी घेईन. ह्याच्यात काय आलं? कमी आहे हो, परिणाम झाला डोक्यावर त्या माणसाच्या. सर दादर, प्रभादेवी आणि माहीम या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला. हे शिवसेनेचे जन्मस्थान आहे. ठीक आहे, झाला आता इतिहास झाला तो. पुढे सर दुसरा असा वेगळा प्रश्न, आदित्य ठाकरे यांची रॅली वरळीत फिरते आहे, लोकांचा त्यांना प्रतिसाद नाही. मला असं वाटतं परवा ते कुठे इथे जवळच गेलेले कुठल्या तरी इथे मशिदीमध्ये प्रचार करताना मस्जिदीमध्ये जाण्याबद्दल काय माझं ऑब्जेक्शन नाही, पण तिकडे जनाब आदित्य ठाकरे अशा घोषणा झाल्या. त्या बाजूला मंदिर होतं, तिथे लोक थांबलेले त्यांच्यासाठी आणि हे गेले तिकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.